So Oh. and I'm a big quotes person, and like throughout my career, my coach would always put quotes on top of the workout, motivating quotes or just quotes that people need to hear. तर नमस्कार मित्रांनो, आपण जकास पाटील, वेदांत पाटील आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण काय नाही, सिंपल ब्लॉग असणार आहे. रूमवरती बकचोदी किंवा आपण बटाट्याची भाजी बनवतो आहे. काय नाही, सिंपल कुकिंग किंवा रूमवरची बकचोदी दाखवेल तुम्हाला. सिंपल ब्लॉग असणार आहे, ब्लॉग पूर्ण बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मागचा ब्लॉग आपला जो कुंदा चहाचा ब्लॉग आहे, सगळ्यात जाळ ब्लॉग येतो, तो जर बघितला नसेल, पाहिला नसेल तर लवकरात लवकर आत्ताच जा. काय करताय तुम्ही? आत्ताच जा, त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि मग हा ब्लॉग चालू करा. चला मग भेटू आता ब्लॉगला. चला करू. गाईज, आता थोडं किचनमधून आपण आलेलो आहोत आपल्या रूममध्ये. 0.5 दिस अ होम रूम आहे. हा इथं सेटअप आहे, दादाचा सेटअप आहे इथं. तर इथं व्हिडिओ करतो दादा. रिंग लाईट, भाऊची सिरीज चालू आहे तिकडं, काही विषय नाही. आणि गाईज, सगळ्यात महत्त्वाचं, जरा आपलं पुस्तकांचं कलेक्शन तुम्हाला दाखवतो भावांनो. कलेक्शन यू कॅन सी, हे मोटिवेशनसाठी लावले आपली, काही विषय नाही. इट्स नेवर टू लेट, नो एक्सक्युजेस, यू आर स्ट्रॉंगर दॅन यू थिंक. येस, आय एम. आणि इकडं जाऊ आपण, जर इकडं बुक आहे काय. इफ यू नेवर ट्राय यू विल नेवर नो. इट स्लीप जिम रिपीट. चला मग इकडे घेऊ. इकडे सगळे मोबाईल लागले चार्जिंगला. आता आपल्या पुस्तकांचं कलेक्शन तुम्हाला दाखवतो गाईज. एक मिनटं मित्रवांनो, हे आपलं कलेक्शन आहे. थोडीशी 4-5 पुस्तकं आहेत आपल्याकडे, एवढं काही जास्त नाही. फ्रेम महाराज आणि हे आपलं कलेक्शन. त्यातले एक पुस्तकं तुम्हाला दाखवतो, काही थोडीशी माहिती सांगतो मला माहीत असलेली. पहिल्यांदा आपण ऑस्टिन क्लिओनचा जरा संग्रह बघूयात. ऑस्टिन क्लिओन हे माझे फेवरेट ऑथर आहेत. त्यांचे बुक्स चांगले आहेत, की त्यांची 3 बुक्सची सिरीज आहे, चांगली सिरीज आहे. सगळ्यात पहिलं पुस्तक येतं त्यांचं स्टील लाईक अन आर्टिस्ट, नंतर येतं शो युअर वर्क, आणि नंतर येतं कीप गोईंग. हे 3 त्यांचे संग्रह आहेत. पहिलं बघूयात स्टील लाईक अन आर्टिस्ट म्हणजे काय आहे. स्टील लाईक अन आर्टिस्ट म्हणजे, स्टील म्हणजे तुम्हाला माहीत असेल चोरणे. तर एका चोरायचं कसं, म्हणजे एका काय कलाकारासारखं चोरायचं कसं, ते या बुकमध्ये शिकवलं आहे. की कोणताही कलाकार किंवा कोणताही आर्टिस्ट जो आहे, त्याची आयडिया कुठून ना कुठून चोरून आणलेली असते. म्हणजे चोरून म्हणजे कुठून ना कुठून इन्स्पायर झालेली असते, कुठून ना कुठून पाहिलेली असते त्याने. मग त्याच्या डोक्यात ती आयडिया
इलॅबरेट करतो तो ती आयडिया आणि त्याला काहीतरी मॅजिकल तो बनवतो. नंतर मग त्याचं काहीतरी रूपांतर चांगलं आहे का कलेमध्ये होतं, आर्टमध्ये होतं. सो हेच आहे बेसिकली या पुस्तकात की स्टील कसं करायचं, चोरायचं कसं आणि एक चांगला उत्तम आर्टिस्ट कलाकार कसं बनायचं. सो हेच आहे. पण प्रोडक्टिव्हिटीसाठी आणि सेल्फ हेल्पसाठी हे बुक मोस्ट रिकमेंडेड बुक असेल माझ्या मताने तरी. एक नंबर बुक असेल. न्यूयॉर्क बेस्ट सेलर बुक आहे हे. स्टील लाईक अन आर्टिस्ट बघू शकता, ऑस्टिन क्लिओनचं. बाजारात तुम्हाला जास्तीत जास्त 150-110 रुपयामध्ये हे पुस्तक मिळून जाईल. मस्त पुस्तक आहे, एकदा अवश्य वाचा. चला मग दुसऱ्यांदा येतं शो युअर वर्क. त्यांचंच आहे ऑस्टिन क्लिओनचं. पहिल्यांदा आपण बघितलं स्टील लाईक अन आर्टिस्ट, चोरायचं कसं. आता चोरून तुम्ही म्हणजे आयडिया इन्स्पायर होऊन तुम्ही तुमची काहीतरी आर्ट बनवलात, कला बनवलात. आता त्याला प्रदर्शित कसं करायचं, लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं, दाखवायचं कसं. कारण फक्त केल्याने काहीच होत नसतं मित्रांनो. त्याला लोकांपर्यंत पोहोचवावंही लागतं, दाखवावं लागतं. थोडासा फ्लेक्स आपण म्हणू शकतो करावं लागतं. कारण मग त्या कलेचा, आर्टचा काय फायदा की आपण त्याला फ्लेक्स नाही केलं, त्याला दाखवलंच नाही. तर हाऊ टू शो युअर वर्क हे त्यांच्या या बुकमध्ये दाखवले. शो युअर वर्क, ऑस्टिन क्लिओन. त्यांचं कीप गोईंग. आता तुम्ही आर्ट इन्स्पायर झालात, चोरलात म्हणजे स्टील केलात, नंतर तुमचं वर्क दाखवलात. मग आता इथंच थांबायचं नाही. तुम्हाला ते प्रोसेस जी आहे ती चालू ठेवायची, तशीच चालू ठेवायची आणि करत राहायचं. लोक काही म्हणतील किंवा लोकांना आवडेल ना आवडेल, एका मर्यादित ना आवडणार नाही, पण एका मर्यादेच्या नंतर लोकांनाही तुमचा कंटेंट किंवा तुमचं जे आहे आर्ट, कला ते आवडू लागेल. फक्त तुमचं वर्क चालू ठेवा. हे अशा पुस्तकात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कीप गोईंग, थांबू नका आता. सो हे पण खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. किंवा हे 2 वाचलं आणि हे नाही वाचलं तर मग अडथळा येईल. कीप गोईंग हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे त्यांच्या 3 आर्ट पीसेस आहेत किंवा 3 बुक्स म्हणू शकतो आपण. स्टील लाईक अन आर्टिस्ट, शो युअर वर्क अँड कीप गोईंग. कीप गोईंग मित्रांनो, कीप गोईंग. चला.